15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साई मित्र फाउंडेशनच्या कार्यालयाला युवा उद्योजक स्वप्नील माने यांची सदिच्छा भेट। 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने साई मित्र फाउंडेशनच्या मुख्य कार्यालयात एक प्रेरणादायी प्रसंग घडला। युवा पिढीसाठी आदर्श ठरणारे आणि आपल्या कष्टाने यशस्वी वाटचाल करणारे युवा उद्योजक श्री स्वप्नील माने यांनी फाउंडेशनच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। या विशेष प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वाईकर यांनी श्री माने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार केला। या भेटीत दोघांमध्ये सामाजिक कार्य, तरुण उद्योजकांसाठी संधी आणि युवकांमध्ये उद्योजकतेचा प्रचार यावर सविस्तर चर्चा झाली। श्री स्वप्नील माने यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमाचे कौतुक करताना सांगितलं की साई मित्र फाउंडेशन जे समाजासाठी कार्य करत आहे ते खरंच प्रेरणादायी आहे। अशा संस्था आणि उपक्रमांमुळे तरुणांना योग्य दिशा मिळते। कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक व काही मान्यवर उपस्थित होते। फाउंडेशनकडून लवकरच सामाजिक प्रबोधन, युवक सक्षमीकरण आणि महिला उद्योजकतेला चालना देणारे उपक्रम राबवले जाणार असल्याचे डॉक्टर वाईकर यांनी यावेळी जाहीर केलं। ही भेट साई मित्र फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला नवसंजीवनी देणारी ठरली, असं मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।